नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 8:30 वाजता आहेत. आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा विस्ताराने आढावा घेणार आहोत. आजच्या दिवसातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे मनोज जरांगेंचा मोर्चा आज मुंबईच्या वेशीवर येणार आहे. आज नवी मुंबईमध्ये मोर्चाची एंट्री होणार आहे आणि वाशीमध्ये रात्रीचा मुक्काम असेल. लोणावळ्यातून पनवेलच्या दिशेने जरांगेंचा मोर्चा हा मार्गस्थ होणार आहे. उद्या मनोज जरांगेंचा पायी मोर्चा हा मुंबईमध्ये धडकणार आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. पायी मोर्चाचा आजचा 6वा दिवस आहे. काल ज्यावेळेला पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा पायी मोर्चा पोहोचलेला होता त्यावेळेला शिवाजीनगर इथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं होतं आणि आता ते मुंबईच्या दिशेने रवाना होते. तर मनोज जरांगे पाटलांचा मुंबईकडे येण्याचा मार्ग पोलिसांनी बदललेला आहे. आंदोलकांना मुंबई पुणे मार्गावरील जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना देण्यात आल्यात. आंदोलकांचा मात्र जुन्या घाटातून जाण्यास विरोध आहे. तर सायन पनवेल महामार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. नवी मुंबईमध्ये 2,500 ते 3,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असेल. कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत. थेट जाऊयात लोणावळ्यामध्ये. दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. दत्ता, काल रात्री उशिरा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांचा पायी मोर्चा पुण्यामध्ये पोहोचलेला होता. लोणावळ्यामधून आता मनोज जरांगे पाटील कधी निघणार आहे? नक्कीच वृषाली, मनोज जरांगे पाटील यांच्या पायी मोर्चाचा मुंबई मोर्चाचा 6वा दिवस आहे. लोणावळ्यामधून अवघ्या काही क्षणांमध्ये हा जो मोर्चा आहे तो मुंबईच्या दिशेने निघणार आहे. आपण बघू शकताय की मी पार्किंग स्थळावरती आहे. या ठिकाणी हे सगळे नागरिक जमायला सुरुवात झालेली आहे. जुना जो मुंबई पुणे हायवे आहे या हायवेवरती ही सगळी वाहनं आलेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. ही सगळी वाहनं आता रांगेत लावली जात आहेत आणि त्यानंतर हळूहळू ही सगळी वाहनं मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मनोज जरांगे हे सुद्धा साधारणपणे 12 वाजेपर्यंत पायी चालणार आहेत आणि त्यानंतर ते वाहनातून प्रवास करणार आहेत. या सगळ्या मोर्चाला मुंबई पुणे जो एक्सप्रेस हायवे आहे त्या हायवेवरून जाण्याला मनाई करण्यात आलेली आहे. जुन्या हायवेवरून जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मराठा मोर्चातल्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जुन्या घाटातून सध्या मुंबईच्या दिशेने जावं लागणार आहे. साधारणपणे 9:30 वाजता मनोज जरांगे जे आहे ते चालायला सुरुवात करतील आणि संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत हा सगळा जो ताफा आहे तो पनवेलमध्ये पोहोचलेला असेल. मराठ्यांचं जे वादळ आहे ते आज मुंबईवरती धडकणार आहे. काल पुण्यामध्ये बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम झाली होती, त्यामुळे आज मुंबईची सुद्धा कोंडी होणार का हे पाहावं लागणार आहे. मात्र दुसऱ्या जर बाजूला बघितलं तर एक्सप्रेस हायवेवरती कुठलीही वाहनं जाऊ नयेत यासाठी प्रचंड मोठा कडक बंदोबस्त सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि जुना हायवे जो आहे तो आंदोलकांसाठी मोर्चेकरांसाठी खुला ठेवण्यात आलेला आहे. त्या हायवेने मात्र या सगळ्या मोर्चेकरांना मुंबईच्या दिशेने जाता येणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये आल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होते राहणार आहे. मात्र अवघ्या काही वेळामध्ये हा जो मोर्चा आहे तो मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.